चला बाजूला सर, आपण इकडे या, बरोबर येतो. आपण इकडे या, बाकीचे सगळे इकडे या. थोडा मध्ये घ्या. चेष्टाच लावली. 10 दिवसानंतर घंटा गाडी दारात येते, लोक कान पुढे टाकतील. मी स्वतः लोकप्रतिनिधी नात्याने 4 बैठका घेतल्या. तुमच्या 50 गाड्या किती वर्षभरापासून पडून आहे. वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकाने लिहिले. आपल्या बरोबर मागच्या महिन्याला तुम्ही कचरा उचलून टाकला होता, त्यांनी तेव्हा बी लेखी दिलं होतं. आज बरोबर महिना झाला, तुम्ही स्वतः घेऊन गेले होते. मंत्री महोदय साहेब जाऊन पण गांभीर्य घेत नाहीये. त्यांचा निषेधच केला पाहिजे साहेब, त्यांचे तोंड काळे गेले पाहिजे. नाही बरोबर आहे ना, गाण उचलायला लावली का आमच्याकडे हा प्रकार नाही. मुद्दाम तुम्ही आमची टिंगल करायला घेतली का. शहरातली सगळी जनता नगरसेवकांना शिव्या घालता. काय करता तुम्ही लोक? कचरा भेट देऊ का आता. साहेब यांना महानगरपालिकेची हद्द तरी माहिती आहे का विचारा अधिकारी. काय चुका झाल्या असतील. 4 महिने सांगून तुम्ही करत नाही. लोक आपलं बसवलेलं आहे. अहो, लोकांना जीवन जगणं मुश्किल झालंय ना. तुमच्या घरी कचरा आणून टाकू का. आपण मॅप पण करून घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण किती वेळेस काम पण सुरू केलेलं आहे. काय काम सुरू केलं. पुढे काय राहिलं. अहो, तुमचं मनाचं तरी समाधान आहे का. झाडू कामगार प्रमुख रस्ता आम्ही आता आलो. किदवाई रोड प्रमुख शहराचा रस्ता. चला आता आपण बघायला जाऊ. सरदार टॉकीजच्या समोरचा प्रमुख चौक शहरातला. आता जाऊ आपण. 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. साहेब यांना बांगड्या देऊ का 2 मिनिट. असं असेल तर. कारण स्वच्छता प्रश्नी आम्हाला महिलांना जेवढं तोंड द्यावं लागतं ना साहेब, तुम्ही खुर्चीवरून आणि ऑफिस मधून खाली उतरायला तयार नाहीये. आम्ही दरवेळेला महासभेत भांडत असतो. याचा तुम्ही गैरफायदा घेताय का. आणि लोकशाही मार्गाने आंदोलन आहे, तुम्हाला आंदोलन अडवण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही कचरा अडवला, तुम्ही जागा घेतल्या. निर्माण होऊ नये म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. मालेगाव शहरामध्ये कचऱ्याचं सगळीकडे संपूर्ण मालेगाव शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. कचरा स्वच्छतेचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलं जात नाही. गेल्या 4 महिन्यापासून 3 वेळेस मी स्वतः आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या, तरी पण दुर्दैवाने कचरा साफ केला गेला नाही. आणि म्हणून आज एक निषेधात्मक आम्ही लोकसहभागातून सर्व श्रमदानातून इथं 15 ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. महापालिकेला आम्ही चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर संपूर्ण मालेगाव शहराचा कचरा गोळा केला गेला नाही, उचलला गेला नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन त्या